नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी कारल्याची भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी पाव किलो कारली घेतलेली आहे। ही मी बारीक चिरून बिया काढून त्याच्यामध्ये 1 टीस्पून मीठ घालून त्याला चांगलं ते मीठ चोळून त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालून 1 तासभर झाकून ठेवलं। त्याच्यानंतर 1 तासाने ते पिळून नॅपकिनवर वाळत घातलं। आता आपल्याला ती कारली तळून घ्यायची। सगळी चिरलेली कारली एकाच वेळी तळून घेऊ शकतो। बारीक गॅसवर तळून घ्यायचे। एक 5-10 मिनिटं लागतात। ही कारली आता रंग बदललेला आहे। होत आलेली आहे। ही आता कारली तळून झालेली आहे। आता आपण साहित्य बघूयात। कारली आता तळून घेतली पाव किलो। 1 टीस्पून काजू तळून घेतलेत। 1 टीस्पून लसूण ठेचून घेतलाय। 1 टीस्पून मीठ घेतलंय। मसाला मी मिक्स घेतलाय। 1 टीस्पून धनेपूड, 1 टीस्पून बडीशेप पूड आणि आमचूर चिमूट, 1 टेबलस्पून पिठी साखर, 1 टीस्पून तिखट घेतलंय आणि अर्धा वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। कारली, ओलं खोबरं, तळलेले काजू, लसूण ठेचलेला आहे, मिक्स मसाला, त्याच्यामध्ये बडीशेप पूड, धनेपूड आणि आमचूर पूड आहे, मीठ घातलंय, तिखट घातलंय आणि पिठी साखर घालून हे आता मिक्स करून घ्यायचे। ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर असेल तर घालू शकता। हे आता मिक्स केलं की आपली भाजी तयार होईल। तुम्ही नक्की करून बघा। कारल्याचा कडवटपणा अजिबात जाणवणार नाही। माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।